अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष तथा अंबाजोगाईचे भूमिपुत्र सेवानिवृत्त मुख्य अभियंता इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे। इंजिनियर सौरभ प्रतिभा नवनाथ घाडगे पाटील यांनी वीर जिजाऊ ज्ञान मंदिर उभारणीसाठी तब्बल 7,050 स्क्वेअर फूट जागा अंबाजोगाई येथील मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत समाजकार्यासाठी प्रदान केली। यावेळी घाडगे पाटील यांनी रजिस्ट्री प्रक्रियेची कागदपत्र प्रदान केली। ही जागा मराठा सेवा संघाच्या नावानं करण्यात आली आहे। त्या रजिस्ट्रीचा हस्तांतरण सोहळा आज सोमवार दिनांक 13 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। या जागा हस्तांतरण कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष नेताजीराव गोरे, ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुनराव तरुणपुरे, प्रदेश कार्याध्यक्ष इंजिनियर नवनाथराव घाडगे पाटील, मराठवाडा विभागीय मार्गदर्शक लिंबराज सूर्यवंशी, प्रदेश महासचिव इंजिनियर चंद्रशेखर शिखरे, उद्योजक कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वैभव तळेकर, प्रदेश संघटक पुरुषोत्तम जाधव, माजी तालुका अध्यक्ष प्राध्यापक शाहूराव गुळबिले, उद्योजक प्रतापदादा पवार, कार्यालयीन सचिव धनंजय पाटील, डॉक्टर पंजाबराव देशमुख, शिक्षक परिषद माजलगावचे उपाध्यक्ष रामदास कापसे, जिल्हा मार्गदर्शक रामकिसन मस्के, जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव, वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत शिंदे, अंबाजोगाई तालुका अध्यक्ष भागवत इंगळे, केस तालुका अध्यक्ष जयदीप देशमुख, जिल्हा सचिव हनुमंत घाडगे पाटील, मनोज देशमुख, संभाजीराव वाळवटे, बाळासाहेब देशमुख, गोविंद पोतंगळे, ईश्वर शिंदे, रमेश चव्हाण, रंगनाथ घाडगे पाटील, शैलेश आपेट, काशीनाथ घाडगे पाटील, हरिदास आपेट, नारायण मुळे, ओम पतंगे, श्रीमंत जाधव यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी बोलताना इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील म्हणाले की ज्या अंबाजोगाई नगरीनं आम्हाला घडवलं, संस्कार दिले, त्या शहराचे काहीतरी ऋण फेडण्याची भावना मनात होती। ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षणासाठी सक्षम व्यासपीठ मिळालं पाहिजे, त्या दृष्टीनं वीर जिजाऊ ज्ञान मंदिर ही संकल्पना पुढे आणण्यात आली आहे। या ठिकाणाहून भविष्यात अनेक मुली उच्च शिक्षित होऊन विविध क्षेत्रात अधिकारी, प्रशासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती आणि समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सक्षम नागरिक म्हणून घडतील असा मला विश्वास आहे। त्यांनी पुढे सांगितलं की सामाजिक जाणीव आणि संवेदना जोपासत समाजासाठी काहीतरी देण्याच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला असून शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्याचं हे स्वप्न आहे। मित्रांनो, अंबाजोगाई शहर हे शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं शहर आहे। सर प्रतापराव, शहरालगत जवळपास 12 वाड्यांचा हा परिसर आणि खेड्यापाड्यातनं इथं मुली शिक्षणासाठी येतात। शिक्षणाचं खऱ्या अर्थानं माहेरघर फार पूर्वीपारपासनं योगेश्वरी शिक्षण संस्था स्थापन झाली तेव्हापासनं अंबाजोगाईचं शैक्षणिक महत्त्व आपल्याला सर्वांना माहीत आहे। आणि अशा या शहरामध्ये मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, आता पॉलिटेक्निक आहे, सायन्स कॉलेज आहे, शैक्षणिक दर्जा आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य अत्यंत सुंदर आहे शहरामध्ये। या शहरात समाजातल्या मुली जेव्हा शिक्षणास येतात तेव्हा त्यांना राहण्याची जी अडचण होती ती अडचण सुटावी आणि इथेही एक सुसज्ज वसतिगृह उभा राहावं ही माझी भावना पूर्वीपासून होती। बऱ्याच वेळेस आम्ही प्रयत्न केले पण ते तसं काही कोणी असं आलं नाही। काही अटी अशा यायच्या की मग तिथं त्या भूभागावरती बांधकामच शक्य होणार नाही किंवा होईल ते त्यापेक्षा जास्त त्यांना बांधूनच हवं होतं, असे बरेचसे आम्हाला अनुभव आले। पण मग शेवटी काय करायचं, माझं मागं बॅकअप माइंड चालू होतं काम, मग त्याचं यांना हिंट द्यायचं, थोडं थांबा आपण करू। कारण खेडेकर साहेब नेहमी म्हणतात की आमच्याकडे दाते खूप येतात पण चेक घेऊन येतात आणि पुढं असं हळूच म्हणायचे की ते न वाटणारे चेक असतात। तर मग मी मागच्या कडाच्या जेव्हा आष्टीचं आपण उद्घाटन केलं, लोकार्पण केलं, तेव्हा आम्ही म्हटलं होतं, तनपुरे साहेब पण त्या कार्यक्रमाला होते, खेडेकर साहेबांना त्या पूर्ण विचारपीठावरनं मी म्हटलं होतं की साहेब मी बीड आणि अंबाजोगाईची जबाबदारी घेतो। बीडचं तर आम्ही
लोकांच्या माध्यमातून आपण प्लॉट घेऊन रजिस्टर करू. पण अंबाजोगाईमध्ये मी स्वतः तुम्हाला प्लॉट देतो, कारण तोपर्यंत माझं बऱ्यापैकी पुढं काम हे झालं होतं आणि सुदैवानं त्या स्पीडनंही काम झालं. रजिस्ट्रेशनचं पण ते पूर्ण नियोजन केलं. आज माझा मुलगा ज्यानं खऱ्या अर्थाने हात दिला सेवा संघाचं काम पाहून, तो आज इथं येऊ शकला नाही, कारण त्याचं मुंबईत त्याचं काम चालू आहे, तो बिझी आहे. परंतु त्यानं एक केलं की पूर्ण याचे अधिकार जे आहेत, मला रजिस्ट्री करण्याचे संपूर्ण अधिकार एक पॉवर ऑफ पॅटर्नने रजिस्टर मुंबईत करून दिले आणि पप्पा जा तुम्ही हा प्लॉट तुम्हाला तुमची इच्छा आहे तर सेवा संघासाठी तुम्ही द्या. या माझ्या भावना त्यानं त्याच्यापर्यंत पोचल्या आणि त्यानं मला त्याला सहमती दिली, माझ्या पत्नीने सहमती दिली आणि म्हणून हे मी करू शकलो. आणि कुटुंबाचा निर्णय आहे हा. आणि तो रजिस्टर करत असताना आजपर्यंतचे आपले अनुभव जे आहेत त्याच्यातनं एक एक गोष्टी, एक एक शब्द, त्याला नाव काय असावं याच्याबद्दल आपले इतिहासकार शिकरे साहेबांनी शेवटी त्यांची जी इच्छा होती वर्षानुवर्षाची की वीर जिजाऊ ज्ञान मंदिर अशा आशयाची इथे इमारत उभा राहील. हा एकंदरीत भूभाग 7,000 स्क्वेअर फीट प्लसचा आहे. याच्यावरती FSI लेआउटचा जो आहे 1.89 आहे. त्यामुळे जवळपास 12,000 स्क्वेअर फीट प्लसचं बांधकाम होईल. समोर 40 फुटाचा रोड आहे, त्याच्यामुळे हाईटचे आपल्याला काही अडचण येणार नाही. डेव्हलपमेंट रूल्स होईल तर असं सुसज्ज इमारत असेल, भव्य दिव्य की. आणि बाजूलाच इथनं आपला कारखाना रोड आहे बघा. त्या रोडवरनं बघितल्यानंतर कळेल की मराठ्यांचं वैभव काय असतं आणि समाजाची काय दाणत असते. आजूबाजूच्या गाव आहेत, वाड्या आहेत. नागनाथराव तुमची जबाबदारी वाढलेली आहे. आता पुढचा जो कार्यक्रम होईल त्या कार्यक्रम असा भव्य दिव्य व्हावा इथं. मग वीर मंगल कार्यालय घ्या किंवा दुसरं कुठलं मंगल कार्यालय घ्या त्यांच्याकडनं. आणि तिथं जे आपल्या समाजातले इथं मोठे उद्योजक आहेत, डॉक्टर्स आहेत, जे पैसे आपल्याला बांधकामाला देऊ शकतात अशी मंडळी, राजकारणी मंडळी समाजातली, गावोगाव तुम्ही त्या प्रत्येक गावातल्या आपल्या जे सरपंच असतील ते टीम जे 5-6 लोकांची तयार करा आणि त्या टीमच्या माध्यमातून तुम्ही सांगा की तुमच्या गावाचं योगदान म्हणून एक खोलीचा तर खर्च द्या. असं करून जर आपण केलं तर मला वाटत नाही की 1-2 वर्ष पेक्षा जास्त वेळ आपल्याला पूर्ण इमारत बांधायला लागते. आणि लोकसहभागातनं आपण ही इमारत आता इथं उभे करूया. त्याच्यासाठी लागणारे आराखडे असतील, त्याच्यासाठी लागणाऱ्या तांत्रिक काही ज्या बाबी असतील त्या सर्व पुरवण्याची जबाबदारी मी परत एकदा घेतो. मुंबईमधनं तुम्हाला याचे आराखडे पण बनवून देतो. लोकलला माझाच मित्र आहे अमृत पाटील, माझं त्याचं बोलणं पण झालं. म्हणून स्थानिक पातळीवरती तू याला पूर्ण सपोर्ट कर. काय लागेल लेआउट असेल, त्याला बांधकाम करताना त्याचं स्टील चेकिंग असेल, हे असेल, तो आजच मला त्यानं दिलं शब्द की मला नाही मी गाडी नवनाथ मी करतो आणि तुम्हाला नंबर पण देतो मी त्याचा आणि तुम्ही संपर्कात राहा. इथून पुढं मला वाटतं की खऱ्या अर्थानं आपण पुढं जाऊया आणि 2-1 वर्षामध्ये आपण इथे एक भव्य दिव्य वीर जिजाऊ ज्ञान मंदिर उभा करूया, जेणेकरून आपल्या समाजातल्या जिजाऊच्या लेखी आहेत त्यांना एक इथं राहायला एक शाश्वत इमारत असेल, सुसज्ज सर्व सोयींनी युक्त कॅन्टीन असेल, त्याच्यामध्ये तुमचं अभ्यासिका असेल, एक मोठा सभागृह आपण त्याच्यामध्ये बांधणार आहोत. एक 2-3 रूम्स पण आपण बांधू गेस्ट हाऊस टाईप, म्हणजे आपले जे मंडळी येतात जातात त्यांची जसं आंबडला किंवा बाकी ठिकाणी आपण केलं तसं सोय होईल. कुठं हॉटेलमध्ये राहायची गरज नाही, लोक जे काम करतात आपली त्यांचीही इथं सोय होईल. आणि या माध्यमातून आपण पुढं जाऊया. आपल्या सर्वांचं सहकार्य खरं म्हणजे हे दान किंवा हे भूभाग द्यायची जी प्रक्रिया सुरू झाली. आज आपल्यामध्ये वैभव दादा आहेत, लिमराजजी सूर्यवंशी साहेब आहेत, या मंडळींनी माझ्या अगोदरच लातूरला ही प्रक्रिया केली होती. असे भूभाग दिलेले आहेत की मी काय पहिला नाही आहे त्याच्यामध्ये, या कडीतला भाग आहे मी किंवा आमचं कुटुंब. वैभव दादांनी दिलं तिथं बांधकाम पण सुरू झालेलं आहे. मागच्या त्या बांधकामाच्या उद्घाटनाला पण आपण मंडळी होतो. आज मला वाटतं स्लॅब पण पडतोय. या गोष्टी होत आहेत आणि समाजामध्ये जाणत आहे. आपण फक्त तिथपर्यंत पोचत नाही हे नेहमी आपल्याला खेडेकर साहेब सांगतात. तर आपण सगळेजण आता थोडं जरा हिरीनं कामाला लागू. मी वारंवार येत जाईल अंबेजोगाईला. तर त्यामुळं ही जी स्वप्न पाहिलेलं आहे आपण सर्वांनी की अंबेजोगाईमध्ये आपलंही एक वीर जिजाऊ ज्ञान मंदिर असावं, ते पूर्ण कसं होईल याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. एवढी मी तुमच्याकडनं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. या कार्यक्रमात बोलताना माजी प्रदेशाध्यक्ष नेताजीराव गोरे म्हणाले की इंजिनियर नवनाथ घाडगे पाटील यांच्यासारखा समाज दायित्वाची जाणीव असलेला व्यक्ती आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. ही समाजासाठी मोठी ताकद आहे. समाजातील मुलींना शिक्षणाची संधी मिळावी
त्या उच्च पदावर जाव्यात या उदात्त हेतूनं त्यांनी एवढी मोठी जागा दान केली आहे. त्यांच्या या योगदानाची समाजानं कायम जाणीव ठेवली पाहिजे. येणाऱ्या काळात या ठिकाणी प्रशस्त इमारत, कार्यालय आणि विद्यार्थिनींसाठी आवश्यक सुविधा उभारल्या जातील अशी अपेक्षा व्यक्त केली. तो मुंबईमध्ये मला धडक मारता आली नाही, ती एक माझी हुरहुर होती आणि ती ह्या माणसाने बदल करून दाखवला. ह्या सगळ्या गोष्टीनं मला हा माणूस आकृष्ट झाला या माणसाकडे. आणि मी जे काय केलं वाटत होते किंवा हे काय होणार आहे, कारणी लागणार आहे का नाही, वाया तर गेलं नाही काही. आणि मग आता जे तुम्ही कार्यकर्ते सगळेजण मला पाठीमागं वळून पाहताना दिसताय, त्याच्यामध्ये हा ठळकपणे मला माणूस दिसतोय किंवा आता अजून आहे, चांगलं काहीतरी होणार आहे. मग ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं मधल्या काळामध्ये कॉन्ट्रीब्युशन राहिलं, त्यांच्या पद्धतीनं प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे कमी महत्त्वाचं नाही, परंतु एक वातावरण तयार करणं, त्याला पुढे नेणं एक ताकद लागते. तसं ताकदीचा माणूस मिळाला. त्यांची ही मायभूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सेंटर उभा राहिलेला हा जिल्हा आहे. आष्टीला झालं, माझ्या काळामध्ये गेवराईला झालं, आता इथं झालेलं आहे, बीडला झालं. साहेबांना मी विनंती केली, विनंती केली की मला एक आंबेजोगाईला राहण्याची व्यवस्था करा, कारण इथं राहून सगळीकडे पसरता येईल. आता हळूहळू मला प्रवासी होत नाही. कालच मी लोहारा ते चंद्रपूर जाऊन आलो. हे होती मंडळी, ते पैसे घेतले मी जाताना रस्त्याने मी सरळ जातो, म्हाताऱ्यांना भेटतो, तरण्याला भेटतो, कुणाला वेळ वाकडं बोलतो, कुणाला चांगलं बोलतो. हा माझा कामाची पद्धत आहे. लोकांना ती भावती. खेडेकर साहेब असं सटका देतात की 10 फूट 15 फूट माणूस मागे जातो, त्यांच्याकडे फीडबॅकच येत नाही. पण मी ते मिटवलं. पण हे काम अशा पद्धतीनं काम करणाऱ्या माणसाला त्रास होतो आणि समाजकार्य करायचं म्हटलं की त्रास घ्यावंच लागतो. साहेबांनी जे ते केले अत्यंत त्या काळामध्ये ते तशा पद्धतीचं काम गरजेचं होतं. आणि हिच्या पुढे जाऊन आमच्या दोघांच्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं काम करणारा माणूस आपल्यामध्ये आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक ज्येष्ठ मार्गदर्शक रामकिसन मस्के यांनी केलं, तर आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष नागनाथ जाधव यांनी मानलं. अंबाजोगाईच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात गोरगरीब मुलींच्या शिक्षणासाठी करण्यात आलेलं हे भूमिदान एक प्रेरणादायी आणि समाजासाठी दिशा देणारं पाऊल ठरत असून वीर जिजाऊ ज्ञान मंदिरच्या माध्यमातून अनेक मुलींच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड.